आता आपण जवळ आलो होतो मंदिराच्या. मंदिराचा व्ह्यू पूर्ण झूम करून दाखवतो. राम राम मित्रांनो, आज आपण जाणार आहोत चौताडा येथील रामेश्वर धबधब्याला भेट द्यायला. तिथं आपण बघणार आहोत भगवान श्रीरामांनी आणि सीतामातेने जे महादेवाचं मंदिर उभा केलं होतं, त्याला रामेश्वर असं नाव दिलंय. ते मंदिर आपण बघणार आहोत आणि जो विंचरणा नदीवरील धबधबा आहे तो पण आपण बघणार आहोत आणि तिथला थोडाफार इतिहास वगैरे आपण जाणून घेणार आहोत या ब्लॉग मध्ये. चला तर मग सुरुवात करूया. रामायण कथेनुसार सीतामातेला ज्यावेळेस तहान लागली होती त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी 2 बाण मारून सीतामातेसाठी पाणी काढलेलं आहे. आपण जामखेड जवळ आलेलो आहोत. इथून 1 किलोमीटर अंतर आहे जामखेड. जामखेड मधून बीड रोडला यायचं आहे. तिथून 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती सावताडा गाव आहे. सावताडा गावातून 1 ते अर्धा किलोमीटर अंतरावरती रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिथंच सावताडाचा वॉटरफॉल आहे. आपण बीड रोडला लागलेलो आहोत जामखेड मधल्या. हा आहे बीड रोड. सावताडा हे ठिकाण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतं, पण जामखेड जवळ असल्यामुळे जामखेडचा सावताडा म्हणून ओळखलं जातं बऱ्याच वेळेस. डोंगराची आई म्हणून मंदिर आहे इथं. याच्या पायथ्यापासून एक छोटासा घाट रस्ता जातो. या घाट रस्त्यावरून जाताना आसपासचा हिरवागार परिसर पाहून मन शांत होतं, म्हणून आपण तिथं थोड्या वेळासाठी थांबणार आहोत आणि तिथून पुढे आपण सावताड्याला जाणार आहोत. ही आहे जामखेड सिटी. या रोड हा आहे बीड रोड. इथून आपण असं चाललेलो आहोत याकडनं. इथून आणखी 4 ते 5 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. बरे बीडच्या हद्दीजवळ आलेलो आहोत. इथून बीडची हद्द चालू होते. आपल्याला जायचं आहे या टोकापाशी. इथं हे आहेत पायऱ्या उतरायच्या. या ठिकाणी आपण गाडी पार्क करणार आहोत आणि इथून खाली उतरून जाणार आहोत. आज श्रावणी 3रा सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे. इतर वेळेस जास्त गर्दी नसते. तर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल महादेवाचं तर तुम्ही इतर वेळेस येऊन पण घेऊ शकताय. आणि महत्वाचं म्हणजे श्रावणी सोमवारानिमित्त इथं मोठी यात्रा पण असते. तर इथं बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या असतात. चौताडा गावात आलेलो आहोत. इथून आपण या कमानीमधून आपण आत जाणार आहोत. इकडे जाण्यासाठी त्या कमानीपासून रस्ता बंद असल्यामुळे आपण पुढून आलेलो आहोत. इथून पण रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तिथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता. इतर दिवशी आल्यावर आपल्याला इथं डायरेक्ट आपली गाडी इथं पायऱ्यांपाशी येते. इथं जे स्टॉल लागलेले आहेत इथं इतर वेळेस गाडी येते. तर आज श्रावणी सोमवार असल्यामुळे इथं जास्त गर्दी आहे आणि गाडी पण जास्त लांब लावावी लागली आणि तिथून आपल्याला चालत यावं लागले आहे. आता आपल्याला इथून खाली इथून पायऱ्यांनी खाली उतरून जायचं आहे धबधब्याकडे आणि मंदिराकडे. इथून आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि तिथून वरती पलीकडच्या बाजूनं पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी. तिथून आपण धबधबा बघणार आहोत. चला चला. डायरेक्ट इथं गाडी येते इतर वेळेस, पण आज सोमवारमुळं जास्त गर्दी आहे. तिथून आपण आता खाली चाललेलो आहोत. हा आहे धबधबा. आपल्याला तिकडं पलीकडे पण जायचं आहे थोड्या वेळात. तिथे जाळी मारलेली आहे. पहिलं काही इथं नव्हतं एवढं, पण जसं जसं आता पर्यटन स्थळ म्हणून जे घोषित करण्यात आलंय तशी इथं गर्दी व्हायला लागलेली. इकडून पण खाली जाऊ शकतो, पण आज गर्दीमुळं बंद केलेलं आहे. आपल्याला आता तिकडं पलीकडून जायचं आहे. हे का जामखेड?
हा आहे तो धबधबा आहे. इकडच्या साईडनं असंच खाली जायचं आहे उतरून. ही जी गर्दी रांग दिसली आहे इथं डायरेक्ट इथं मंदिरापाशी जाते. डायरेक्ट रांग इथं मंदिर आहे. हे शिखर आहे मंदिराचं. हे रांग आलेली आहे. ओके चला तर मग आपण आता मंदिराकडे जाऊ. धबधबा पहिल्यांदा बघू आज. आता मंदिराकडे जायची वाट आहे ही. हे आहे मंदिर. चला तर पुढून पण दाखवतो क्लिअर जेवढं दिसेल तेवढं. हे पहिलं नव्हतं असलं उभं राहिलं बघायसाठी. तर आपण इथून पण बघणार आहोत मंदिराचा सीन कसा दिसतोय तो. चला इथं वरती जाऊन आपण मंदिराचा सीन बघणार आहोत खाली कसा दिसतोय तो. व्हिडिओ बघत राहा. चला इथून बघूया आपण मंदिर कसं दिसतंय वरनं आणि किती गर्दी येते. चला या आपण इथून मंदिराचा सीन बघणार आहोत आणि पूर्ण व्ह्यू खूपच छान दिसत आहे. इथून बघू शकता इथं. हे आहे मंदिर. मंदिराचा व्ह्यू पूर्ण झूम करून दाखवतो. बघा गर्दी बघू शकताय. आणि इथून इथं आहे वॉटरफॉल. इथून असंच खाली नदी वाहत जाते विंचरणा. आपल्याला याकडनं खाली जायचं आहे मंदिराचं. या टेकडावरून इथून पायऱ्या आहेत खाली अशाच. तिकडच्या त्या दरीतून आपण इथं डायरेक्ट मंदिरापाशी पण येऊ शकतो. आपण आता मंदिराचा व्ह्यू बघितलेला आहे. तर आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत. इथं आपण जवळच वॉटरफॉल आहे तो बघणार आहोत. हा वॉटरफॉल आहे इथं. इथून नदीवरून पलीकडे जाण्यासाठी ब्रिज बांधलेला आहे. चला तर मग आता वॉटरफॉल पाशी आलेलो आहोत. इथून ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. थांबा तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. इथं आहे वॉटरफॉल. हा इथून खाली पाणी पडतंय उंचावरून. ही आहे विंचरणा नदी. त्या दोन नद्यांचा संगम होत आहे इथं. ह्या ब्रिजवरून पलीकडे जायचंय आपल्याला आता. तसंच पलीकडचे रांग लागलेली दिसते तिकडून. तसंच वरून खाली मंदिराकडे जाणार नदी बाहेर आहे. चला तिथून खाली धबधबा आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी सध्या तरी आता बंद आहे. तिथं पोलीस फोर्स तैनात केलेला आहे. आपल्याला जाऊ देणार नाही तिकडे धबधब्याकडे. राम राम. हा आहे वॉटरफॉल. तिथून खाली पाणी पडतंय आणि ते पुढे आहे ते मंदिर आहे. तिथून खाली पाणी पडतंय. तिकडून एक वॉटरफॉल आहे धबधबा आणि हा एक. असे मिळून इथं बरेच पाऊस जर चालू असेल तर इथं बरेच असे धबधबे दिसतील तुम्हाला. चला तर मग आता मंदिराकडे जाऊ. इथं आपण आता पाय धुतले. चला हो ना मिनी ब्लॉग. चला तिकडून आपल्याला जाताना वरती जायचंय या पायऱ्यांनी. आणि आपण तिकडून पायऱ्या आहेत खाली उतरायला. तिकडून पायऱ्या आहेत आणि तिकडच्या साईडनं उतरायला आता वर येंगायला. तिकडून आता पायऱ्या जवळ आलोत. तिथून आपण खाली जाणार आहोत मंदिराकडं. हा परत वरती जायचंय. तेवढंच जवळपास 100 ते 150 पायऱ्या आहेत तिथं. तेवढ्या आपल्याला खाली उतरायचं आणि परत तेवढ्याच वरती येंगण्यासाठी चढायच्या आहेत तिकडून पलीकडनं. मोठी प्रदक्षिणा झाली राहू. तिथून आता खाली उतरायचे ह्याच्यापासून. इथून सिमेंटच्या पायऱ्या केलेल्या आहेत आता नवीन. जवळ आलेलो आहोत आपण आता पायऱ्यांच्या. इथून 100-150 पायऱ्या खाली उतरल्या की मंदिरापाशी जाऊ आपण. चला इथून जरा सांभाळून चला. आता आपण पायऱ्यांच्या पार जवळ आलेलो आहे. इथून पायऱ्या चालू होतील आता. चला पायऱ्या चालू झालेल्या आहेत. इथूनच ह्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. हा आहे धबधबा तिकडला आहे. आपण आता पायऱ्यांच्या रांगेतून न चलता बाहेरच्या रांगेतून चलू. चला शेवटचा अंत इथेच होईल. नाही चला चला चला. तिकडून डायरेक्ट गाडी मंदिरापाशी पण येते. खाली बघू शकताय तो रस्ता. तिथून
आता आपण जवळ आलेलो आहोत मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आपण आता आपण मंदिराजवळ आलो पार सगळं मंदिर आलेलं आहे इथून थोडंसं पलीकडून जाणार आहोत इकडून गेट बंद आहे हे गेट आहे इथून इकडच्या साईडनं खाली जायचं आपल्याला आता गेट बंद असल्यामुळे इकडून आलोत आपण त्यापाशी आलेलो आहोत खाली तिथून आपण आता महादेवाचं दर्शन घेणार आहोत आणि जर कोण भेटलं ज्यांना इतिहास वगैरे माहिती त्यांची पण आपण मुलाखत वगैरे घेऊ मुलाखत नाही म्हणता येणार थोडासा शॉर्ट इंट्रो घेऊ त्यांचा आणि इतिहास जर माहीत असेल तर ते पण सांगतील थोडंफार ठीक आहे विंचरणा नदी तिथून आपल्याला आणखी आता आतमध्ये जायचे मंदिरामध्ये चला तर मग वरती जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ एक अभंग म्हणणार आहेत मावशी आपल्या बरोबर आहेत का दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी इथे मोठी यात्रा असते. इथले गावकरी ढोल ताशाच्या आवाजामध्ये लेझिमचे डाव खेळत घोड्याची भव्य मिरवणूक काढतात आणि महादेवाचे दर्शन घेतात. या घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या घोड्याला आपण ज्या पायऱ्यांनी खाली उतरलो जातो त्याच पायऱ्यांनी त्याला पण उतरवलं जातं आणि महादेवाचं दर्शन घेऊन त्याच पायऱ्यांनी रिटर्न वरती पण नेलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेला नंदी आहेत आणि गाभाऱ्यामध्ये राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे आणि समोर महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावर ईशान्य दिशेला श्रीकृष्णांचं मंदिर आहे. चला तर आता धबधबा बघणार आहोत आपण. उजव्या बाजूला आलोत आपण तर इथून धबधब्याकडे जातो आपण नीट वाटाना. चला तर आता धबधब्याकडे चाललेलो आहोत आपण आता. हा आहे वॉटरफॉल. वाट इथून नीट नाही त्याच्यामुळं घसरण्याची वगैरे शक्यता आहे तर नीट सांभाळून चालत जावा. हा हे वॉटरफॉल. आपण आता त्याच्या पायथ्याशी इथून आतमध्ये जाणार आहोत. त्या वाटेत इथून वाटे आतमध्ये जायला. चला तर मग चला. बघू शकतात केवढा मोठा मोठा दगड आहे तिथं. बघा गर्दी धबधबा बघण्यासाठी. हा आहे वॉटरफॉल. आपण शेवटी आलोच. चला वॉटरफॉल बघलेला आहे. चला तर मग आता घराकडे वापस निघणार आहोत थोड्याच वेळात. चला तर इकडच्या साईडनं आता वरती जायचं टेकाडावरती. तिथून गाडी घेऊन घराकडे निघणार आहोत आपण आता. आपण मग अशी पलीकडल्या पोरं दिसतात त्या वाटेने आलेलो. आपण आता इकडच्या त्याच्या विरुद्ध बाजूनं चाललेलो आहोत माघारी. आज इथं कोण इतिहासकार भेटलेला नाही सध्या तरी
तर इतर वेळेस येऊन जर भेट झाली तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळवल. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या आहेत पायऱ्या. इतर वेळेस इकडून तुम्ही जाऊ पण शकता आणि वर खाली येऊ पण शकता आणि जाऊ पण शकता. अशा तऱ्हेने आपण वरती आलेलो आहोत. आता जवळजवळ एवढ्या पायऱ्या चढायच्या राहिल्यात. वरती स्टॉल लागलेला आहे तिथून. चला भेटूया नंतर. मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ आणि ब्लॉग इथंच संपतोय. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.